नक्कीच मी कौतुक करेन, कारण एकनिष्ठ आहेत ते आपल्या संघासाठी. एकनिष्ठपणा त्यांच्या वागण्यातून पाहायला मिळालं. कारण 12th मॅन जवळजवळ 15 वर्ष त्यांनी एका संघासोबत ते जॉईन झाले आणि आपली टीम पुढे कशी जाईल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. जाव्या मॅचच्या दिशेने. मत्रेवाडी 11 मत्रेवाडी विरुद्ध श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या दोन टीम दरम्यान टॉस जिंकलाय. गलमेवाडी या टीमने निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. सलामी जोडी मैदानात. हॅलो व चांगला फटका बॅकफुट पंच केलाय. बॉल झालाय पॉइंटच्या दिशेने. बॉल सीमा रेषे पहिला चौका इथे ठोकलाय. अमितने सुरुवात चांगली केली. धमाकेदार स्वागत केलंय गोलंदाज गणेशचं. पहिला चौकार पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवली आहे बॅटर अमितने. सुरुवात चांगली केली आहे. हा सामना दोन्ही टीम साठी महत्वाचा. जो संघ जिंकेल थेट बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. गणेश तयार. राईट अप ओव्हर द विकेटने फ्रंट लाईन बॉलर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पायाला बॉल लागलाय. बॉल जरा डिक्लेअर झोन मध्ये. लेग बाय स्वरूपात एक धावा टीमच्या मध्ये ऍड होईल. धाव संख्या 5. पहिलं षटक प्रगती पथावर. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर. इनफिल्डच्या आत मिड ऑन मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग. डीप मध्ये डीप मिड विकेट लॉंग ऑन. हो चांगला बॉल. बॅटने बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. वेगवान चेंडू 1 नॉट फेक. परंतु 22 स्वरूपात एक धावा. विकेट किपरने चूक केली आहे. धावफलक या एक धावाने 6. चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय. पहिल्याच बॉलवर चौकानंतर कोणताही दबाव घेतला नाहीये. फ्रंट लाईन बॉलर आहे गणेश. 6 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजून 3 बॉल शिल्लक पहिल्या ओव्हर मधील. दोन्ही संघ मातबर आहेत. आज एकमेकांच्या विरुद्ध खेळतायत. चांगला खेळ करतायत. या गुरुकृपा चषक 2025 या दुसऱ्या पर्वात. गणेश तयार. बॉलिंग मार्कवर. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी. वो चांगला फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहे तिथे. वो कॅच सुटली. कॅच ड्रॉप. जेल सोडलाय. एक धावा धावून काढली आहे. धाव संख्या आता 7. कॅचेस विन द मॅचेस. पॉवर प्ले मध्ये विकेट येण्याची शक्यता असताना विकेट आली होती, परंतु ते चान्स मिस केलाय. कॅच ड्रॉप झाली ते. 7 धावा. 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हर मधील. आता मिड विकेटचा फिल्डर आतमध्ये घेतलाय. अतुल स्टॅकिंगला लेफ्टी बॅटर आहे, त्यामुळे ते मिड विकेट आपका लॉंग ऑन लाईक फिल्डर. त्यानंतर मिड विकेट दरम्यान बॉलर तयार. व बॅकफूट कट केलाय. पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय. धनधनकारक सीमा रेषे बाहेर आलाय ते चौकार अतुलच्या बॅट मधून. सुरुवात चांगली केली दोन्ही बॅटरने. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकलाय. अमित देखील चौकार ठोकला होता आणि अतुलने देखील. दोन्ही ए फॅक्टर. मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमचे सलामीवीर. धावसंख्या आता पोहोचली 11. 11 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हर मधील. चांगलं स्कोर उभं केलं दोन्ही बॅटरने अतुल आणि अमित. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधील. चांगला फटका अगदी कव्हर रिजन मध्ये. 2 फिल्डरच्या गॅप मधून धावतायत. चेस लागली आहे. अखेर बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. चौकार. इथे चौकारलाय अतुलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि पहिलं षटक इथे संपलंय. धावसंख्या 15. 15 धावा बिना विकेटच्या मोबदल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलाय. पॉवर दाखवले दोन्ही बॅटरने. 3 चौकार पहिल्या ओव्हर मध्ये आलेत. 1 चौकार अमितच्या बॅट मधून. 2 चौकार अतुलच्या बॅट मधून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा. चांगली सुरुवात केली आहे. टॉस जिंकला होता इथे श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाज मार्को संपत. मॅच सुरू आहे.
दुसरा षटक. फुटॉस ऑन साईडला चांगला फटका आहे. पॉवर पूर्णपणे जनरेट केली आणि व्यासपीठावरती सलामी दिली आहे. आला इथे षटकार मिड विकेट दरम्यान अमितच्या बॅट मधून हा पहिला षटकार या पहिल्या डावातील या मॅच मधील. धावसंख्या आता पोहोचली 21-21. थांबायचं नाव घेत नाहीयेत. दोन्ही बॅटर तुटून पडलेत. 21 धावा स्कोरबोर्डवर. संपचं स्वागत केलंय. उभ्याची एज जेलची संधी आणि फलंदाज बाद. लिडिंग एज होत. चांगला जेल टिपला. विकेटचे प्रतीक्षित होते फिल्डिंग संघ. पहिली विकेट मिळाली. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. महत्वाची विकेट प्राप्त केली आहे. अमित बाद झालाय. अमितच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आला. आता न्यू बॅटर संजय म्हात्रे उर्फ पारक्या वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. काल तिकडे चांगला खेळ कराय पण तो आज चांगला खेळ करावा लागेल. 21 धावा स्कोरबोर्डवर. एक फलंदाज बाद. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. 2 बॉल झालेत. गोलंदाज मार्ग संपत पहिली विकेट प्राप्त केली आहे. आपल्या टीमला पहिला ब्रेक थ्रू दिलाय. संजय स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉलचा सामना करेल. त्याच्या विरोधात संपत राईट ओव्हर द विकेटने तिसरा बॉल. ओ बॅकफुट कट करण्याचा प्रयत्न. अपील केली हलकीसी परंतु स्पष्ट नकार. पंच स्क्वेअर लेग पंच कुंभार सर. धावसंख्या स्थिर 21. 3 बॉलचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हर मधील धावा करतायत. आता करूया ते धाव गतीला ब्रेक मिळेल का. अमित बाद झालाय. जेव्हा जेव्हा विकेट पडतो तेव्हा दबाव निर्माण होतो बॅटिंग करा संघावर. फुलटॉस चांगला फटका. स्ट्रेट खेळलाय. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. दन करत सीमा रेषेबाहेर. स्ट्रेट चौकार बारक्याच्या बॅट मधून. धावसंख्या आता चौकाच्या मध्ये 25 धावा. चांगली फलंदाजी. धावफलक हलत ठेवतायत. संपत आता आक्रमण केलंय. आतापर्यंत 10 धावा खर्च केले. पहिल्या ओव्हर मध्ये गणेशने 15 धावा खर्च केले. फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केली. आता डीप मध्ये लॉंग ऑन त्यानंतर काऊ कॉर्नर मिड विकेट वाईडिश लॉंग ऑफ. बॅकफुट येऊन खेळण्याचा प्रयत्न. तितकंसं कनेक्शन नाही आहे. विकेट किपर आलाय बॉलवर. हा डॉट बॉल. कमबॅक केलाय गोलंदाज संपतने. धावसंख्या स्थिर 25. चांगली गोलंदाजी संपतची. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधील. या ओव्हरचं विश्लेषण बघितलं. पहिलाच बॉल षटकार त्यानंतर विकेट त्यानंतर डॉट बॉल. चौथा बॉल चौकार आणि 5वा बॉल डॉट. 25 धावा. शेवटचा बॉल व चांगला बॉल. ब्लॉकल डिलिव्हरी. वॉटर डिलिव्हरी. क्रिकेट मध्ये ब्रह्मास्त्र यूज केलंय. हा डॉट बॉल. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 25. मत्रेवाडी 11. मत्रेवाडी या टीमची 25 धावा. चांगलं कमबॅक केलंय श्री नाईकबा 11 गलमेवाडी या टीमने. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा गेल्या होत्या. त्या दुसऱ्या ओव्हर मध्ये संपतने फक्त 10 धावा खर्च केलेत. 2 ओव्हरची कहाणी बघितली तर अमित पास झालाय. त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौका आला होता. त्यानंतर अतुल हा तिकडे चांगला खेळतोय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. आता गोलंदाज मार्को संदीप लेफ्टी बॅटर आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन इथे पाहायला मिळत आहेत. सलामीचा फलंदाज अतुल अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग तर उभा आहे. धावा करतोय. धावा होत आहेत त्याच्या बॅट मधून. पहिला बॉल चांगला फटका. बॅकफुट पंच केला. फिल्डर आहे तिथे. हो चांगला जेल. चांगला जजमेंट. अप्रतिम कॅच. या स्पर्धेतील एक सर्वोत्तम झेल टिपलाय गोलंदाज क्षेत्ररक्षक नाव अनिकेत. एकदा जोरदार डाव होऊन जातो अनिकेत साठी. व्हॉट कॅच. माफ करा अनिल. अनिलने हा झेल टिपलाय. दोन्ही क्षेत्ररक्षकाने बॅलन्स केला त्याला. तो बाहेर गेला असता पण त्याने अडवला आणि हा झेल टिपला गेला. एक चांगला झेल पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. चांगली कॅच. फलंदाज बाद झालाय. अतुल बाद झालाय. कर्णधार बाद झालाय. दुसरा धक्का बसलाय.
25 धावा. न्यू बॅटर अजय. जो अजय आलाय त्यांच्याच माध्यमातून आयोजकांना हे मैदान उपलब्ध करून दिलं गेलं. होम ग्राउंड आहे, घरचं मैदान आहे. खडानखडा माहिती आहे कशापासून धावा होत आहेत, खेळपट्टी कशी साथ देते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लाईन डिले होती. बॅट बॉल आणि कोणताही संपर्क नव्हता इथे. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 25. चांगली गोलंदाजी संदीप, पहिल्याच बरोबर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 25 धावा झाल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पायाला बॉल लागलाय. थोडस अपील केली आहे. दोन्ही पंच एकत्र येत आहेत. डिसिजन प्रलंबित आहे. एक धावा आहे की डेलिव्हरी. पंचवीस धावा झाल्यात. डीसी अजूनही पण पेंडिंग आहे. दोन्ही पंच एकत्र आहेत, एकमेकांचा विचार घेत आहेत. कुंभार सर आणि आकाश सर चांगले पंच आहेत. या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन लाभलेत. फलंदाज बाद आहे ते, स्वतः पायाने अडवत त्यामुळे ते ढकललं होतं, त्यामुळे ते त्याला फलंदाला आउट घोषित केलंय. पंचवीस धावा. पंचाने बाद घोषित केले. तिसरा धक्का बसलाय. 25 वर 3. पंचवीस धावा झाल्या. आता न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये. नॉनस्ट्रायकरला बारके आहे, त्याला स्ट्राईक देणे गरजेचं आहे. न्यू बॅटर नितीन, हा देखील चांगला फलंदाज. आता इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 25 धावा झाल्यात. नितीन, दुसऱ्या ओव्हर मध्ये 3 बॉल झालेत, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. कट करायचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट. सलग 4 चेंडू डॉट घेतलेत. संदीपचं कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये 25 धावा होते. गलमेवाडी या टीम कडून चांगली गोलंदाजी करतोय. तिसऱ्या ओव्हरसाठी आलाय. पहिलं षटक गणेश 15 धावा, त्यानंतर संपत 10 धावा खर्च केले आणि तिसरं षटक संदीप अजूनही एकही धावा दिली नाहीये. 4 बॉल त्याने टाकलेत या ओव्हर मधील. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत तिसऱ्या ओव्हर मधील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटन लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीम जो ऍड होईल. धावसंख्या आता 26. पहिली धाव इथे दिली आहे. 26 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज संदीप आणि ते जेल टिपलाय. दुसरी विकेट इथे मिळवली आहे बॅटर गोलंदाज संदीपने. आल्या पावते माघारी परततोय. फलंदाजी एजा सुरू आहे. फलंदाज थांबायला मिळत नाही खेळपट्टीवर. नॉनस्ट्रायकरचा फलंदाज बारक्या नॉनस्ट्रायकरला उभा आहे. तो स्ट्राईक च्या आशेत आहे, परंतु स्ट्राईक मिळत नाहीये. आता न्यू बॅटर अनिल. बाद झाल्यानंतर फलंदाज, जो फलंदाज 30 या सर्कलच्या बाहेर येण्यापूर्वी जो न्यू बॅटर आहे त्याने आतमध्ये जाणे गरजेचं आहे. पंचवीस धावा, माफ का 26. 4 फलंदाज बाद झालेत.
व चांगला फटका दमदार स्ट्रोक स्ट्रेट खेळलाय लॉंग ऑनचा फिल्डर आहे कॅच ड्रॉप आणि बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर चौकार महत्वाचे चौकार ठोकलाय अनिलने तुझं प्रेशर वाढलं होतं आणि या चौकाने धावपळ 30 आता कुठेतरी आशा पल्लवित केल्यात बॅटिंग करणाऱ्या संघाचे 30 धावा 30 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय आता पण 10 ची सरासरी ठेवली आहे 4 फलंदाज बाद झालेत 30 वर 4 अशी स्थिती तिसऱ्या ओव्हर मध्ये पूर्णपणे आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय संदीपने नाईक बाय 11 गलमेवाड या टीमला हॅलो माईक चेक 30 धावा गोलंदाज मार्कवर निलेश स्टॅगिंगला संजय उर्फ पारक्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये फायर बॉल टकरावता बीट केला इथे धावसंख्या 30 धावा 40 चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल आपण फाईट करू शकता चौथ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल झालाय 30 धावा झाल्यात दुसरा बॉल वन साइडला खेळलाय परंतु अँगल थोडासा डिक्लेअर झोन मध्ये गेलाय एका धावेसाठी सिंगल फरक पडणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 31 अजूनही पहिल्या डावातील 4 बॉल शिल्लक आहेत धावा करावे लागतील कारण येणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये नाईक बाय 11 या टीम मध्ये चांगले बॅटर आहेत आयुष स्वप्नील आणि त्यानंतर निलेश त्यामुळे मत्रेवाडी 11 मत्रेवाडी टीमला कमीत कमी 40 चा पल्ला तुम्हाला गाठावाच लागेल निलेश तयार रॅटम राऊंड द विकेटने तिसरा बॉल या ओव्हर मधील वो क्लीन बॉल ट्रिपल आता नो बॅटर सचिन 31 धावा 31 अजून 3 बॉल शिल्लक आहेत चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे पहिला डाव नाईक बाय 11 गलमेवाडी विरुद्ध मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या दोन टीम दरम्यान टॉस जिंकला होता गलमेवाडी या टीमने प्रथम गोलंदाजी घेतली होती ऑन साइडला कडे फिल्डर आहे तिथे बॉल जाऊन सीमा रेषे बाहेर हा टर्निंग षटकार म्हणावं लागेल सचिनच्या बॅट पदर हा षटकार आलाय महत्वाचा क्षणी आलाय आता धाव फलक झाला या षटकाच्या मदतीने 37 बॅटिंग लाईनअप डीप आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची 9 नंबर पण त्यांची बॅटिंग आहे असं रेड्डी सर सांगतायत 37 धावसंख्या झाली आहे बारक्या पाच जणांना वाटलं तर 40 चा पल्ला देखील काढणार नाही परंतु सचिन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न काय निर्णय तो हा डॉट बॉल विकेट विकेट स्टंपला बॉल लागला इथे 6वा धक्का बसलाय आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील पहिलं सत्र सुरू आहे 37 धावा 37 आता अक्षय आलाय 8व्या क्रमांकाचा फलंदाज 37 धावा शेवटचा बॉल निलेश तयार शेवटचा बॉल अक्षय बॅटिंग मार्कवर
बॅटची एज आणि बॉल जरा विकेटच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी लॉंग स्टॉप रिझन मध्ये चाललाय आणि धावफलक झाले 38 आणि 39 धावांचं टार्गेट ठेवलंय. एक फायटिंग टोटल ठेवलंय ते मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमने 39 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमच्या समोर आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील प्रेझेंट गुरुकृपा चषक 2025 दुसरं पर्व 2025 सांगता येते कारण शेवटचे दिवसच राहिलेत. नुकतंच आता नवीन वर्ष लागणार आहेत. सर्वांना नवीन वर्ष शुभेच्छा असतील. जे संयोजक आहेत त्यांचे जे बॉल पाहिजे आहेत त्यांना विनंती आहे की जे विकेटच्या मागे जो बॉल गेलाय तो लगेच त्वरित आपण आणायचे. मॅचला कोणता व्यत्यय होणार नाही याची काळजी घ्या. मॅचचा रिदम तोडू नका. 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. मत्रेवाडी 11 मत्रेवाडी आपण फिल्डिंग लावायची आहे. आयोजकांकडून सूचना मिळाल्या आहेत. आपण लगेच सेपरेशन लावायचंय. पहिला डाव इथे संपलाय. नाईकबाई 11 गलमेवाडी विरुद्ध मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना रंगलाय. पहिला डाव संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमने पहिल्या 4 षटकामध्ये 6 बाद 38 धावा केल्यात. 39 धावांचं टार्गेट ठेवलंय. ते श्री नाईकबा 11 गलमेवाडी या टीमच्या समोर. या मॅच मध्ये विजयासाठी 24 चेंडू 39 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. 24 चेंडू 39 समीकरण. नेक्स्ट मॅच. येस चला राजमुद्रा 11 अत्रेवाडी आणि आई भराडी माता 11 धामणी एका बाजूला पाहिलं तर आपण सचिन आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायचं आचरेवाडी संघ आणि दुसऱ्या बाजूला आई भराडी माता 11 धामणी संघ म्हणजेच अनिल दिंडे आपण आला असेल. प्रसाद आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आपल्या संघाची कारण जशी ही मॅच संपेल लगेच केला जाईल नाणेफेकीचा कॉल. थँक्यू डीडी सर. आपण व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र डीडी सर यांचा आवाज ऐकलात. आता जाऊया मॅचच्या दिशेने. एक रंगता लढत, एक बिग बॅटल. श्री नाईकबाई 11 गलमेवाडी विरुद्ध मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या दोन टीम दरम्यान पहिला डाव संपलाय. 39चं टार्गेट या मॅच मध्ये. 39 धावा करायच्या आहेत 24 चेंडू मध्ये. प्रति ओव्हर मध्ये 10 धावा करायच्या आहेत गलमेवाडी या टीमला. दुसऱ्या बाजूला चांगले गोलंदाज आहेत अतुल, त्यानंतर बारक्या, अक्षय. स्पीडअप करा. टाइम स्टार्ट होईल आता लगेचच. 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. गोलंदाज मार्फत अतुल तयार आहे. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. फिल्डिंग प्लेसमेंट इनफिल्डच्या आतमध्ये. पॉइंट कव्हर. शॉट एक्स्ट्रा कव्हर. मिड ऑन. स्क्वेअर लेग. मिड विकेट. इनफिल्डच्या बाहेर. वाईट इज लॉंग ऑफ. मिड विकेट. टीप मिड विकेट. स्वप्नील स्टॅकिंगला. नॉन स्टॅकिंगला आयुष. बॉलिंग मार्क अतुल. पहिला बॉल. लेफ्टी गोलंदाज. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बीट झालेत. रनिंग चांगले रनिंग दोन्ही बॅटर मध्ये. मागील सामन्यात देखील पाहिलंय नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमने धावा हे धावून काढल्या होत्या. लेग बाय स्वरूपात 1 धावा. खातं ओपन झालंय. अतुल तयार. एक लेफ्टी गोलंदाज. ओव्हर द विकेटने. चांगला बॉल. गोल्डन डिलिव्हरी. बॉल टप्पापर्यंत राईज झालाय. विकेट किपर आपली कामगिरी चोख बजावतोय. हा बॉल डॉट. सुरुवात चांगली केली आहे. टार्गेट थोडंसं मापक आहे. एक फायटिंग टोटल आहे. संघर्ष करावा लागेल. पूर्ण ताकदीने गोलंदाजी करावी लागेल. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल.
हो चांगला फटका बॉल आवत आहे इथे संधी आहे फिल्डर धावतात 2 फिल्डर परंतु कॅच ड्रॉप बॉल चेस सुरू आहे आणि अखेर बॉलला फील्ड केले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेत चांगला ताळमेळ दोन्ही बॅटर मध्ये चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळतंय परंतु फिल्डिंग करण्या संघाचं कम्युनिकेशन नव्हतं धावसंख्या 3 बॉलचा खेळ संपलाय 3 धावा झालेत अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये अतुल तयार ऑन साइडला खेळलाय फिल्डर आहे तिथे डीप मध्ये तैनात केलाय परंतु त्याला संधी नाहीये 1 बाउन्स करत बॉल चाललाय सीमारेषे बाहेर आवाक्याच्या बाहेर होता हा बॉल डबल माइंडेड झाला होता फिल्डर आला इथे पहिला चौकार आईच्या बॅट मधून धावसंख्या आता 7 नाराज झालाय गोलंदाज अतुल परंतु फिल्डरची देखील काहीच चूक नव्हती बॉल भरपूर पुढे पडला होता त्यानंतर भरपूर बाउन्स झाला त्यामुळे आवाक्याच्या बाहेर होता 7 धावा अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या ओव्हर मधील व बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न हलकीची अपील परंतु स्पष्ट नकार हा बॉल डॉट शेवटचा बॉल शिल्लक आता पहिल्या ओव्हर मधील 7 धावा झाल्यात अतुल तयार स्वतः कर्णधार शेवटचा बॉल हो चांगला फटका स्ट्रेट खेळलाय भरपूर गॅप आहे बॉल चाललाय सीमारेषे बाहेर इथे दुसरा चौकार आयुषच्या बॅट मधून पहिलं पॉवर प्ले षटक संपलंय धावसंख्या 11 धावा स्कोरबोर्ड वर जर पहिला डाव बघितला मत्रेवाडी इलेव्हन मत्रेवाडी या टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये 15 धाव होती आणि दुसऱ्या डावामध्ये 11 धावा आहे ती गलबेवाडी या टीमची तफावत केली तर 4 धाव मागे आहे अकरा धावा झाल्यात आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 28 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये सामना रंगतदार होईल सामना बॅलन्स आहे फिल्डिंग सेटअप लावा टायमर सेट केला गेलाय 3 वाजून 25 सेकंद झालेत आता 3 मिनिटं 25 सेकंद झालेत माफ करा टायमर ते सेट केला गेलाय 3 मिनिटं 42 सेकंद झालेत स्पीड अप करा नाहीतर तुम्हाला पेनल्टी केलं जाईल आता न्यू गोलंदाज सेकंड ओव्हर साठी अजय या मैदानाचा भरपूर अनुभव आहे खेळपट्टी कशा प्रकारे साथ देते 11 धावा स्कोरबोर्ड वर स्टॅकिंगला बॅटर स्वप्नील दुसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल अजय राईट अप राऊंड द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज आणि कॉट बँचच्या रूपात इथे फलंदाज बाद चांगला झेल विकेटच्या मागे पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे सेलिब्रेशन होतंय तर या विकेटचं महत्व माहिती आहे स्वप्नीलने चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये पहिला धक्का बसलाय नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमला आता न्यू बॅटर निलेश वन डाऊनच्या भूमिकेत येतोय मैदानाच्या आतमध्ये आता इन होतोय 25 ची जर्सी त्याने परिधान केली आहे मागे समोर चांगली कामगिरी केली होती एक अष्टपैलू कामगिरी 11 धावा एक फलंदाज बाद निलेश वंडांच्या भूमिकेत त्याच्या साथीला आयुष सलामीचा फलंदाज पहिली विकेट पहिला ब्रेक थ्रू इथे मिळालाय फिल्डिंग संघ मत्रेवाडी 11 मत्रेवाडी हा सामना रंगतदार होईल असं वाटतंय कारण गोलंदाज चांगले आहेत मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीम मध्ये अजय त्यानंतर बारक्या तिसऱ्या ओव्हरसाठी येईल का हा देखील प्रश्न पडलाय 11 धावा झालेत फिल्डिंग प्लेसमेंट डीप मध्ये कव्हर लॉंग ऑफ त्यानंतर लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग डाऊन द लेग लेग स्टंपच्या बॉल बाहेर वेगवान चेंडू होता पंचांजलीनं वाईट बॉल एक्स्ट्रा रन्स धावफलक पुढे जाईल धावसंख्या 12-12 दिशाईन चेंडू 12 धावा झालेत अजूनही 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये
तो स्लोवर वन बॅकफूटला पंच केला, थांबलेत. डीप मध्ये फिल्डर आहे, थोडंसं प्लंबिंग. एक धावा कंप्लीट, दुसरा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केलेत. कारण दोन्ही बॅटर चांगले धावत आहेत. मागे समोर तुम्ही देखील पाहिलंय, धावून धावा त्यांनी काढल्यात. धावसंख्या 14-14. अजूनही 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सिंगल डबल भर दिला तर ही रणनीती आहे बॅटिंग करणार टीमची. अजय एक वेगवान गोलंदाज, रनअप मोठा आहे, इनफिल्डच्या बाहेर तो रनअप करतोय. ओहो चांगला बॉल, स्लोवर वन, फुल टॉस होता, मिस केलाय. मेजबानी होती परंतु आस्वाद घेता आला नाही आहे. गोल बॅटर निलेशला हा बॉल डॉट बॉल. बॅटिंग करणार टीमचं प्रेशर वाढेल, दबाव निर्माण होईल आणि फिल्डिंग संघाचा कॉन्फिडन्स वाढेल. आत्मविश्वास आहे, आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली म्हटली जाते. प्रयत्न करते, प्रयत्नांती परमेश्वर. क्षमता आहे. अजय नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी स्लोअर वन शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. ही रणनीती चांगली आहे. या मैदानाचा विचार करून तो गोलंदाजी करतोय. धावसंख्या आता 15-15. शॉर्ट लंडीला फेकतोय, बॅट पूल करताना बॉल मागे जाऊ शकतो. ही या माइंडने तो गोलंदाजी करतोय. चांगली रणनीती, स्ट्रॅटेजी. क्रिकेट हे पहिलं मनात खेळलं जातं आणि त्यानंतर ते मैदानात खेळलं जातं. स्ट्रॅटेजी तितकीच महत्वाची आहे. अजय चांगला फटका, वन साइडला फिल्डर आहे तिथे. अमित यावेळी चूक करणार नाहीये. झेल टिपलाय, फलंदाज बाद. निलेश बाद झाला, दुसरा धक्का बसलाय. श्री नाईक बाय 11 गलमेवाडी या टीमला 15 या आकड्यावरती. आता दबाव निर्माण झाला बॅटिंग करा संघावर. आता पूर्णपणे मॅच मध्ये आहे मत्रेवाडी 11. मत्रेवाडी हा संघ सध्या दुसरं सुरू आहे. 15 धावा झाल्या आहेत, अजूनही 24 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. आता न्यू बॅटर अनिल, ज्याने चांगला झेल टिपला होता, तो बॅटर आता बॅटिंग मार्कवर. पंधरा धावा स्कोर बोर्डवर, अजूनही 24 धावांची आवश्यकता. अजय यांनी इथे पहिली विकेट प्राप्त केली आहे. दोन्ही गोलंदाजांनी विकेट प्राप्त केले. पहिलं षटक अतुल, त्यानंतर दुसरं षटक, माफ करा, अजय याने दोन्ही विकेट प्राप्त केलेत. पूर्णपणे मॅच मध्ये आणले आपल्या टीमला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या. 15 धावा. अनिल नॉन स्ट्रायकरला आहिश हा सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे. चांगला ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. मिडल मध्ये फिल्डर नाही, टीप मध्ये एक धावा कंप्लीट. दुसरा प्रयत्न, थ्रो केलाय. थोडस बॅकअप चुकलं इथे आणि 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 17-17. एक चूक तुम्हाला मागात ठेवू शकते. 2 षटकांचा खेळ संपला. 17 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 39 धावांचं टार्गेट ठेवलं होतं मत्रेवाडी 11 मत्रेवाडी या टीमने आणि हे आव्हान पार करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये 17 धावा केल्यात. ते नाईक बाय 11 गलमेवाडी या टीमने अजूनही 22 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 22 असं समीकरण. प्रति ओव्हर मध्ये 11 धावा करायच्या आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट 11 चाललाय. आता टेन्शन वाढलंय बॅटिंग करण्या संघाचं. आता गोलंदाज मार्को बारका, हे टर्निंग ओव्हर आहे, हे निर्णायक षटक, क्रुशियल ओव्हर असं म्हटलं जातं. सेकंड लास्ट ओव्हर 20 ओव्हर मध्ये 19वे षटक. त्यानंतर एक दिवसीय 50 वन डे मॅच मध्ये 49वे षटक आणि आता 4 ओव्हर षटकामध्ये 3रं षटक. हे टर्निंग ओव्हर टाकण्यासाठी आलाय गोलंदाज बारक्या संजय ओव्हर द विकेटने. बहुत चांगला बॉल, लेग कटर, बॉलला फ्लाइट येतोय. हा पहिला बॉल डॉट, सरप्राईज केले बॅटर आयुषला. दुसरा बॉल, पुन्हा स्टेप आउट कट फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्टोर आणि ते फलंदाज बाद. मिस टायमिंग स्ट्रोक होता इथे, धक्का बसला इथे. 3रा
तिसरा फलंदाज बाद झालाय श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमचा. आयुष बाद झालाय. टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज बाद झालेत. आयुष, स्वप्नील, त्यानंतर निलेश. आता मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज अनिल आणि आता दुर्गेश स्वतः करण्यात आलाय. सेनापती आलाय. आता सेनापती प्रमाणे लढावं लागेल. आता संघ अडचणीत सापडलाय. आता समीकरण झाले 10 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सामना रंगतदार होऊ शकतो. एखादा मोठा फटका आला तर मॅच टर्न होऊ शकते. व चांगला फटका मारायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा गावचा फिल्डर आणि झेल टिपलाय. आल्यापर्यंत माघारी परतलाय. बॅक टू बॅक दुसरी विकेट प्राप्त केली गोलंदाज संजयने. हॅट्रिक बॉल. आता दुर्गेश बाद झालाय. चौथा धक्का बसलाय. बॅटर लगेच पाठवा प्लीज, विनंती आहे. न्यू बॅटर पाठवा प्लीज. आता न्यू बॅटर आदित्य 29 त्याने जर्सी त्याने परिधान केले. तो आता इन झालाय. 3 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. 17 धावा आहेत. एकही धावा खर्च केली नाहीये. 2 फलंदाज बाद झाले. आता हॅट्रिक बॉलवर आहे संजय उर्फ बारक्या. या स्पर्धेत दुसरी हॅट्रिक होईल का? काल एक हॅट्रिक झाली. आध्यात्मिक फायटर्स गोटील या संघाचा शुभम त्याने पहिली विकेट हॅट्रिक लगावली. आता हॅट्रिक बॉल. आदित्य पहिल्या बॉलचा इथे सामना करेल. 17 धावा झालेत. 22 धावांची आवश्यकता. आता मॅच पासून दूर आहे बॅटिंग करणारा संघ श्री नाईकबाई 11 कलमेवाडी. चौथा बॉल हॅट्रिक बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बीट झालेत. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. बॉलला फ्लाईट देतोय आणि चांगला टर्न इथे प्राप्त करतो. लेग कटर, लेग ब्रेकर. लेग ब्रेक करतोय. चांगला बॉल. आता पूर्णपणे मॅच मध्ये आहे फिल्डिंग करणारा संघ. टेन्शन वाढलंय बॅटिंग करणाऱ्या संघाचं. आदित्य हो थांबलाय. रिदम चुकली आहे. हो बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट. भरपूर टर्न प्राप्त करतोय त्यामुळे बॅटर बीट होतोय. आता शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधील. एकही धावा खर्च केली नाही. पहिला मिडल ओव्हर जाईल का या स्पर्धेमध्ये? शेवटचा बॉल आणि हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीम ऍडवेल. 18 धावसंख्या. अजून 21 धावांची आवश्यकता. 7 बॉल 21. व हा देखील चांगला बॉल डॉट बॉल. गोलंदाजी आवडले असेल तर टाय होऊन जाऊ दे. बारकासाठी 2 विकेट प्राप्त करणे. एकच धाव दिली आणि आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलाय. विजयाच्या उंबरठ्यावर आणलाय. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 चेंडू विजयासाठी 21 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. धावसंख्या 18 झाली आहे. 39चं टार्गेट होतं. अजून 21. 6 बॉल 21 समीकरण या मॅच मध्ये. आदित्य आणि अनिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सहा बॉल 21. अमित आलाय गोलंदाज मार्कवर. ओव्हर द विकेटने. समोर बॅटर अनिल. हा कारनामा करेल का? 4 षटका ठोकावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस द लाईन. पहिला बॉल डॉट. अमित पहिला बॉल डॉट घेतलाय. दुसरा बॉल. हा देखील डॉट बॉल. गोल्डन डिलिव्हरी. कोणती संधी देत नाही. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट घेतलेत. आता मॅच दूर चालली. आता 4 बॉल 21. तब्बल 4 षटकांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 21 धावांची आवश्यकता. 39चं टार्गेट या मॅच मध्ये होतं. हो स्टेप आउट करत हा फटका खेळलाय. बॉल हवेत आहे. लॉंगाचा फिल्डर आहे तिथे. चांगला झेल, चांगला जजमेंट, चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. फिल्डिंग हा संघ मत्रेवाडी 11 मत्रेवाडी. फलंदाज बाद झाला इथे. चला आचरेवाडी संघ, राजमुद्रा 11 आचरेवाडी संघ कॅप्टन आणि आई भराडी माता 11 धामणी संघ
आणि आजपर्यंत आपण जर इतिहास पाहिला ना, या संपूर्ण पाटण तालुका एकवाडी एक संघाचा जर इतिहास पाहिला ना, तर पहिल्या राऊंडला त्रिमूर्ती 11 सलतेवाडी या संघाला जो संघ पराभूत करतो ना, तो संघ आजपर्यंत बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा संघ ठरतो. आणि तसंच काहीतरी आज पाहायला मिळतंय, ते म्हणजेच मत्रेवाडी या संघाबरोबर. कारण कालच्या दिवसात पहिली मॅच त्रिमूर्ती 11 सलतेवाडी या संघाला या संघाने हरवली होती आणि आता मात्र बक्षीस पात्र फेरीच्या उंबरठ्यावर आहे. काय सांगताल सर? नक्कीच सर, चांगला खेळ करतायत. 21 धावा झाल्यात. मत्रेवाडी 11 मत्रेवाडी हा संघ आहे. ओहो, हा वाईट बॉल आहे. धावसंख्या आता 19. अजूनही 20 धावांची आवश्यकता. 3 बॉल शिल्लक आहेत. व चांगला फटका ऑन साईडला खेळलाय. फिल्डर आहे तिथे. बॉल थोडस नो मॅच लँड मध्ये थ्रो केलाय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि ओव्हर थ्रो मध्ये 1 धावा, कारण बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एकूण 3 धावा मिळत आहेत. आता फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. आता समीकरण 2 चेंडू विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. 22 धावा झाल्यात. थोडस मागे पडलेत बॅटिंग करा संघ. ऑन साइडला चांगला फटका, लेफ्टी बॅटर आहे. एकाच धावावर समाधान मानलाय. धावसंख्या 23. आता शेवटचा बॉल शिल्लक. 1 चेंडू 16 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी केली बारक्या. पूर्ण मॅच मध्ये कलाटणी दिली आणि बारक्या त्यानंतर अतुल. 1 बॉल 16 धावांची आवश्यकता आणि हा बॉल डॉट. आणि जवळजवळ हा सामना 15 धावांनी जिंकलाय मत्रेवाडी 11 मत्रेवाडी. आपलं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला हार्डलक श्री नाईकबा 11 गलमेवाडी. आपण या स्पर्धेत चांगला खेळ करत, परंतु शेवटच्या तुम्ही अपयश आलात. नेक्स्ट स्पर्धेत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.